दुहेरी माझा मित्वामध्ये आता ईश्वरीने श्रीकांत धुमाळला शोधून काढलेला आहे आणि त्याच्याकडून सगळ्या चुका कबूल करून घेतलेल्या आहेत। आता हा श्रीकांत धुमाळ काही खरं सांगायला तयारच नसतो म्हटल्यानंतर अर्णव त्याच्या कॉलरला हात घालतो आणि त्याला खाड करून एक कानाखाली हाणूनच त्याच्याकडून सगळं कबूल करून घेतो। आता श्रीकांत धुमाळने त्यावेळेला नेमकं काय काय केलं होतं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं आणि ईश्वरीच्या आईची बदनामी कशी केली होती ते सगळं काही सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, हाच ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये आपण इथे पाहत आहोत की अंजलीकडे आजी, मामा आणि मामी पोचलेले असतात। आता तिथे चाळीमध्ये नेहमीप्रमाणे पाण्याच्या नळावर बायकांची खूपच गर्दी असते आणि वाद सुद्धा सुरू असतात। ते पाहून आजी रडायला सुरू करतात आणि म्हणत असतात, माझी अंजली ह्या असल्या वातावरणात कशी राहत आहे बरं? नाही, माझ्या अंजलीला लवकरच घरी नेलं पाहिजे, तिला या वातावरणात कसं काय ऍडजस्ट होईल बरं? त्यावेळेला मामा म्हणतात, आई तू असं रडू नकोस ग, असला चेहरा घेऊन तू अंजली समोर गेलीस तर अंजलीला खूपच वाईट वाटेल। ते मामा, आजी आणि मामी अंजली जवळ पोहोचतात। आता अंजलीला सुद्धा या तिघांना पाहून खूपच आनंद झालेला असतो। आत बोलवून घेते आणि बसायला सांगते। तेवढ्यातच हा राकेश सुद्धा तिथे आलेला असतो। आता मामा हातातील पिशवी त्या राकेशला देतात आणि म्हणतात की हा तुमच्यासाठी खाऊ आणला आहे। त्यावेळेला हा राकेश सुद्धा तिरक्या नजरेनेच मामांच्याकडे पाहत असतो। आता या मामांना सुद्धा या राकेशचा खूपच राग येत असतो, पण ते काहीच करू शकत नाहीत अंजलीमुळे। आता इथे अंजली सगळ्यांना म्हणत असते, तुम्ही आलात मला खूपच बरं वाटत आहे। आता आजी म्हणत असतात, अंजली एवढ्याशा जागेमध्ये तू कशी राहणार बाळा? तुझ्या बाळाचा तरी विचार कर आणि तू घरी चल। त्यावेळेला अंजली म्हणते, नाही, ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय त्या घरामध्ये राहण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये आणि मी इथे सुखी आहे आजी, माझी तू काळजी करू नकोस आणि लवकरच आम्ही फ्लॅटमध्ये राहायला जाऊ ना, यांच्या कष्टाच्या पैशाने आम्ही फ्लॅट घेणार आहे। त्यावेळेला हा राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, किती मूर्ख आणि बावरट बाई आहे ही, मी हिला कधी सुद्धा फ्लॅटमध्ये राहायला नेणार नाही, उलट जास्तच त्रास आता तिला देणार आहे। आता अंजली आजींना म्हणत असते, आजी थांबा, मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी चहा बनवते। त्यावेळेला हा राकेश इतका ढोंगी असतो की अंजलीला चांगलं सांभाळत आहे असं दाखवण्यासाठी म्हणतो की अगं अंजली थांब, तू कशाला करतेस, मी करतो ना चहा। त्यावेळेला मामा या राकेशकडे पाहायला लागतात। आता राकेश अंजलीला बस तू बस म्हणतो आणि स्वतः चहा करायला जातो। आता तिथे समोसे त्यांना खायला राकेशने मागवलेले असतात। आता मात्र इथे अंजली आजींना म्हणत असते, आई आता अंजली आजींना म्हणत असते, आजी बघितलंस का किती माझे हे काळजी घेतात आणि उगीचच चिंटूने यांच्यावर आरोप घातला आणि त्यांचा अपमान केला, त्यामुळे मी आता घरी कधीच येणार नाही। आता मामी अंजलीला म्हणत असतात, खरंच आहे तुझं अंजली, त्या ईश्वरीमुळे तुला खूपच त्रास सहन करावा लागत आहे। आता मामा पुन्हा मामींच्याकडे रागाने पाहतात आणि मामी गप्प बसतात। आता इकडे ईश्वरीची आई देवाला प्रार्थना करत असते, देवा आत्ता कुठे माझ्यावरचा डाग पुसण्याचा किंवा माझ्यावरचा आरोप खोटा करण्याचा एक पुरावा माझ्या हाती लागला होता आणि तो सुद्धा माणूस आता पळून गेला आणि ते स्केच सुद्धा माझ्या हाती लागलं नाही। देवा माझ्या नशिबाची दारं कधी उघडणार आहेत बरं? माझ्यावरचा हा आरोप कधी खोटा ठरणार आहे? माझ्या ईश्वरीचा संसार कधी सरळ सुरू होईल? असं ईश्वरीची आई प्रार्थना करत असते। तेवढ्यातच ईश्वरीच्या आईला एका बाईचा फोन येतो आणि त्या म्हणत असतात, अहो मॅडम, तुम्हाला मी एक नंबर सांगणार आहे, तो म्हणजे शशिकांत धुमाळ यांचा नंबर सांगणार आहे। ते पत्रकार त्यावेळी होते ना, आता त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते। त्यावेळेला आता ईश्वरीची आई म्हणते, शशिकांत धुमाळ, बरं ठीक आहे। आता ईश्वरीची आई म्हणते, शशिकांत धुमाळ, बरं ठीक आहे, त्यांचा नंबर मला द्या, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पाहते काय होतं का ते। त्यावेळेला आता ती बाई जी बोलत असते ती पत्ता, नंबर आणि सगळीच माहिती शशिकांत धुमाळची ईश्वरीच्या आईला देते। आता ईश्वरीची आई त्या बाईला भेटायला जाणार असते। तेवढ्यातच ईश्वरीला फोन करते। आता इकडे ईश्वरी जवळ मामा, मामी, आजी आलेले असतात आणि हॉलमध्ये सगळेच बसलेले असतात। आता आजी म्हणत असतात, अंजलीची डिलिव्हरीची तारीख खूपच जवळ आली आहे, आता तिची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत। त्यावेळेला आजी म्हणतात, अगं लक्ष ठेवून काय करायचं, खूप छोटी जागा आहे आणि त्या जागेमध्ये आता ती कशी राहणार आहे काय माहीत। त्यावेळेला आता मामी या ईश्वरीला म्हणत असतात, कशाला चांगलं वागायचं नाटक करतेस ग, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे की। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, मामी
सारखं बोलून दाखवायची गरज नाही. हो, आम्हाला माहीत आहे की हे सगळं आमच्यामुळेच झालं आहे. आता मात्र आजी वल्लरी मामीला ओरडत असतात, म्हणत असतात, वल्लरी तुझं तोंड तू शांत ठेवत नाही, सतत काही ना काहीतरी बोलतच असते. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, आजी तू मामींना काही बोलू नकोस, कारण मला माहीत आहे हे सगळं आमच्यामुळेच झालं आहे असं म्हणतो आणि अर्णव तेथून रागाने निघून जातो. त्याच्या पाठोपाठ ईश्वरी सुद्धा निघून जाते. आता ईश्वरीला तिच्या आईचा फोन आलेला असतो आणि त्या म्हणत असतात, अगं ईशू, शशिकांत धुमाळ म्हणजे त्यावेळच्या काळातील पत्रकारांचा नंबर मला मिळाला आहे. आता ईश्वरी म्हणते, आणि मी त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अगं आई तू कशाला जातेस, तू नको जाऊस, पत्ता आणि नंबर मला पाठव, मी जाते त्यांना भेटायला, मी काय करायचं ते पाहते. आता ईश्वरीची आई सुद्धा म्हणते, हो जा. तोपर्यंत इकडे त्या शशिकांत काकांचा म्हणजे अर्णवच्या काकांचा फोन वल्लरी मामीला येत असतो आणि रूममध्ये मामा सुद्धा असतात, म्हणून मामी आता या सैतान नावाचा फोन सारखा कट करत असतात. आता मात्र हा शशिकांत इकडे खूपच चिडलेला असतो, सतत पिस्तूल हातामध्ये घेऊनच या मामीवर राग दाखवत असतो आणि मामी फोन उचलत नाही म्हणून खूपच चिडलेले असतात. आता मामी सतत फोन असा कट करत आहे पाहून मामा म्हणतात, अगं सारखा का असा फोन कट करत आहेस, कुणाचा फोन येत आहे तुला, उचल ना एकदाशी, काय बोलायचं आहे ते बोल ना. त्यावेळेला आता मामी या सैतान नावाचा फोन म्हणजे शशिकांतचा फोन उचलतात आणि हॅलो हॅलो असं चाचपडत बोलायला सुरू करतात. मामा म्हणतात, तू असं का बोलत आहेस बरं, नीट बोल ना तू. त्यावेळेला मामी म्हणतात, अहो काय बोलायचं आहे, बँकेतून लोनसाठी फोन आला आहे. त्यावेळेला मामी मामांशी सरळ बोलतच नाहीत. म्हटल्यानंतर मामा म्हणतात, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही असं म्हणतात आणि रूममधून निघून जातात. आता या मामी त्या सैतानला म्हणत असतात, तुम्हाला काय झाले हो सारखं फोन करायला. त्यावेळेला शशिकांत म्हणत असतात, आवाज खाली करायचा आणि मगच माझ्याशी बोलायचं. 2च दिवसात तू मला 50 लाख रुपये द्यायचं आहेस, नाहीतर तुझं सगळं सत्य मी तुझ्या घरच्यांसमोर उघड करणार आहे आणि तुला तुरुंगातच घालवणार आहे. त्यावेळेला मामी म्हणतात, नाही नाही तुम्ही असं काही करू नका, मी तुमच्या पैशांची सोय करते. आता इथे मामी फोन कट करतात आणि म्हणतात, आता एवढे पैसे कुठून आणायचे बरं मी. आता या विचारातच मामी असतात. तेवढ्यातच इकडे अर्णव आणि ईश्वरीने या राकेशला भेटायला बोलवलेलं असतं आणि तो घराच्या बाहेर आलेला सुद्धा असतो. हा राकेश एवढा मूर्ख, नीच आणि निर्लज्ज दाखवला आहे, या अर्णव आणि ईश्वरीला त्रास देण्याचा एक चान्स सुद्धा सोडत नाही. आता अर्णव आणि ईश्वरी या राकेशला सांगत असतात, हे बघ तुझ्याशी बोलण्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आहे, तुझ्याशी बोलतोय ते फक्त आमच्या ताईच्या काळजीसाठी. त्यावेळेला राकेश म्हणतो, हो हो तुम्ही सांगू नका, मला माहीत आहे ते. आता हा राकेश एवढा नाटकी करायला सुरू करतो की बस म्हणायचं. आता अर्णव म्हणत असतो, हे बघ राकेश, मी काही पैसे तुला देतो आणि त्या पैशातून तू घरी लागणाऱ्या वस्तू सगळ्या घेऊन जा, म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन, कुकर, भांडी, इतर काही लागणार असेल तर ते घरी घेऊन जा आणि ताईला असं सांग की तू एका केसमध्ये जिंकला आहेस आणि तुला बरेच पैसे मिळाले आहेत आणि त्यातून हे घेऊन आलो आहे. त्यावेळेला आता राकेश म्हणतो, अरे अरे बाप रे, तुम्ही मला मदत करत आहात का, बरं बरं ठीक आहे मी करतो हं. आता हा राकेश इतका या अर्णवला वेड्यातच काढत असतो. आता अर्णवला राकेशवर विश्वास नसतो की हा पैसे घेऊन कुठेतरी गायबच होईल, म्हणून तो म्हणतो, माझ्या ताईला माझ्यासमोर फोन लाव आणि सांग की मी या वस्तू घरी घेऊन येत आहे. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, हो हो सांगा, पटकन आत्ता लगेच सांगायचं. त्यावेळेला आता राकेश म्हणतो, हो सांगतो ना, मी तर खोटं बोलण्यात अगदी पटाईतच आहे, मला एक नंबर जमतं खोटं बोलायला. आत्ता लगेच अंजलीला फोन करतो आणि सगळं काही खरं खरं सांगतो. आता खरं खरं सांगतो म्हटल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला काही कळतच नाही. हा राकेश पटकन अंजलीलाच फोन लावतो. आता अंजली सुद्धा पटकन फोन उचलते. हा राकेश अंजलीला म्हणत असतो, अगं अंजली, माझ्यासमोर कोण उभा आहे तुला माहित आहे का. त्यावेळेला अंजली म्हणते, कोण आहे. त्यावेळेला आता हा राकेश खरोखरच सगळं सांगून टाकतो. तो म्हणतो, माझ्यासमोर तुझी वहिनी आणि तुझा तो चिंटू आहे, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी माझ्यासमोर उभे आहेत आणि मला लाच देत आहेत, मला पैसे देत आहेत की त्यातून मी घरी वस्तू आणाव्या. बघ ना माझी किंमत कशी करत आहेत ती, काय तर म्हणे तुझी काळजी आहे त्यांना म्हणून. त्यावेळेला हा राकेश या अंजलीला चांगलाच बावरट समजतच म्हणत असतो, अंजली तू काळजी करू नकोस, मी त्यांच्याकडून अजिबात पैसे घेणार नाही बघ, त्यांच्या पैशाने एक सुद्धा वस्तू आपल्या घरी आणणार नाही. त्यावेळेला अंजली म्हणते, हो हो नको अनुसा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, घेऊ नका त्यांचे पैसे असं म्हणते आणि अंजली फोन ठेवते. आता एवढा राग अर्णवला आणि ईश्वरीला या राकेशचा आलेला असतो की तिथल्या
तिथेच त्याला मारला असता, पण अंजलीसाठी अर्णव स्वतःचा हात आवरतो. आता हा राकेश फोन कट करतो आणि अर्णवला म्हणत असतो, बस का बाबा, सगळं काही खरं खरं बोललो बघ, कायम तुला मी खोटं बोलतो म्हणून राग येतो ना, घे आता खरं बोललो बघ. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुला काय नाटकं करायची आहे ती करून घे. एकदा का अंजलीताईंची डिलिव्हरी झाली की तुझी डिलिव्हरी आम्ही रस्त्यावरच करणार आहे, कारण तू रस्त्यावर राहण्याच्याच लायकीचा आहेस, तुझी लायकी रस्त्यावर बसण्याचीच आहे. त्यावेळेला हा राकेश म्हणतो, मी रस्त्यावर जाणार नाहीये, तर मी पुन्हा या तुमच्याच घरामध्ये येणार आहे. आता अर्णवला तो राकेश म्हणत असतो, तुला काय वाटलं रे चिंटुकल्या, तुझे थोडेसे पैसे घेऊन अगदी थोड्याशा सामानामध्ये मी त्या चाळीत राहणार आहे? तर नाही, मी पुन्हा तुझ्या या घरातच येणार आहे आणि आयुष्य आराममध्ये आयुष्य जगणार आहे. आता अर्णव खूपच चिडलेला असतो. आता तो म्हणतो, तू माझ्या घरात येतोयस की तुरुंगात मी तुला पाठवतोय तेच पाहूया. त्यावेळेला आता राकेश अर्णवलाच वेड्यात काढत म्हणत असतो, हो मला पाठव, जेलमध्ये तू मला पाठव, तेही वाजत गाजत पाठव. आता अर्णव खूपच चिडलेला असतो, पण स्वतःचा राग ताब्यात करून घेतो. आता इकडे ईश्वरी श्रीकांत धुमाळ यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते. त्यावेळेला आता बाहेर जिथे काउंटर असतं तिथेच ती विचारते की श्रीकांत धुमाळांना मला भेटायचं आहे. त्यावेळेला ती आत आहे त्यांचं बसण्याचं ठिकाण असं सांगते. त्यावेळेला ईश्वरी पटकन आता ऑफिसमध्ये आत जाते. आत गेल्यानंतर एक माणूस ईश्वरीला भेटतो आणि त्या माणसाला ईश्वरी विचारायला सुरू करते की मला श्रीकांत धुमाळांना भेटायचं आहे. त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो, तुम्हाला श्रीकांत धुमाळांना भेटायचं आहे? बरं ठीक आहे, त्यांची बसण्याची जागा आतमध्ये आहे, पण अगोदर सांगा त्यांच्याकडे तुमचं काय काम आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, मी त्यांनाच भेटल्यानंतर सांगणार आहे की त्यांच्याकडे काय काम आहे. आता तो पुढचा माणूस इतका हुशार असतो की ईश्वरीकडून खोदून काढून घेतो की श्रीकांत धुमाळांकडे काय काम आहे. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, काही वर्षांपूर्वी एक रमाकांत शिर्के यांची केस त्यांनीच हँडल केली होती आणि त्या केसविषयी त्यांना भरपूर माहिती आहे आणि तीच माहिती मला त्यांना विचारायची आहे, म्हणून मला त्यांना भेटणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्या एका न्यूजमुळे खूप जणांचं आयुष्य बर्बाद झालं आहे. त्यावेळेला तो माणूस अचानक बदलतो आणि म्हणतो, श्रीकांत धुमाळ 1 महिन्यासाठी रजेवर आहेत, त्यांच्या मुलगीचं लग्न ठरलं आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्ही अचानक असं कसं कारण सांगत आहात बरं, तुम्ही माझ्याशी खोटं तर बोलत नाही आहेत ना? त्यावेळेला तो माणूस म्हणतो, नाही, मी तुमच्याशी अजिबात खोटं बोलत नाहीये. त्यावेळेला ईश्वरी हे ऐकते आणि ऑफिसमधून बाहेर येते. त्यावेळेला तिला बाहेर आल्यानंतर एक मोठा बोर्ड दिसतो, बॅनर दिसतो. त्या बॅनरवर जो माणूस भेटलेला असतो त्या माणसाचाच फोटो असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की हार्दिक अभिनंदन श्रीकांत धुमाळ. आता त्या माणसांचा फोटो पाहून आणि ते नाव पाहून ईश्वरीच्या लक्षात येतं की ज्या माणसाशी ती बोलत होती तोच श्रीकांत धुमाळ होता. आता ईश्वरी खूपच गडबडते आणि श्रीकांत धुमाळ माझ्याशी खोटं का बोलले असतील बरं? मग तो माणूस जर खोटं बोलत आहे तर डाळीमध्ये नेमकं काहीतरी काळं आहे. आता ईश्वरीला या श्रीकांत धुमाळवर चांगलाच डाऊट आलेला असतो. आता ती थोडा वेळ तिथेच विचार करत थांबते. तेवढ्यातच तिला संपादकची रूम दिसते. आता ईश्वरी खूप छान आयडिया करते आणि संपादकच्या रूममध्ये घुसते. आता या संपादकला मोठं लालच ईश्वरी देते की सात्विक फॅशनची ॲड आम्ही सलग 7 दिवस तुमच्या न्यूजपेपरमध्ये देणार आहे. त्यावेळेला तो संपादक सुद्धा या आशेपायी जाता ईश्वरीला म्हणत असतो, 7 दिवस एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आम्हाला देत आहात, तुमचं बिल खूपच होणार आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो तुमचे काहीही होऊ देत पैसे आम्ही द्यायला तयार आहे, पण त्याच्या बाबतीत माझी एक अट आहे. त्यावेळेला ते संपादक म्हणतात, काय अट आहे तुमची? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, श्रीकांत धुमाळ यांचा ॲड्रेस आणि नंबर मला हवा आहे. आता इथे तो संपादक एवढी मोठी ॲड मिळत आहे म्हटल्यानंतर श्रीकांत धुमाळचा नंबर आणि ॲड्रेस ईश्वरीला देऊन टाकतो. आता ईश्वरी खुश झालेली असते. बाहेर येऊनच म्हणत असते, आता या श्रीकांत धुमाळला मी सोडणार नाही, अगदी कुठेही हा लपून बसला तरी मी याला शोधून काढणारच आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी या श्रीकांत धुमाळची सगळी माहिती अर्णवला सांगणार आहे आणि आता अर्णवला सोबत घेऊन ती श्रीकांत धुमाळचा शोध लावणार आहे आणि लवकरच या श्रीकांत धुमाळला बोलतं सुद्धा अर्णव करणार आहे. आता या मामी 50 लाखांची सोय कुठून आणि कसे करणार आहे तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मित्र पुढील भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. रोजचे रिव्ह्यू असे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.